नमस्कार, सोनालीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे बटाटे वांग। त्यासाठी साहित्य पाहूया। एक लसणीचा गाठा घेतलेला आहे मी, आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 1 चम्मच मी जिरं घेतलेलं आहे, एक कांदा घेतलेला आहे चिरून लंबा, हा छोटा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतली 1 मुठ। हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। हे बघा, मी वांगी चिरून घेतले, बटाटे आणि वांगी। ही हिरव्या वांग्याची खूप छान भाजी होते। ही मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे कापून। हे बघा अशा तऱ्हेने। हे बघा, मी तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये। आपलं तेल गरम झालेलं आहे। मी याच्यामध्ये मसाला टाकून घेत आहे मिक्सर मधला। हे बघा, हे तेल पूर्ण सुटेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं मसाला गोल्डन करायचा आहे। हे बघा, आपला मसाला झालेला आहे। बस याच तऱ्हेने पाहिजे आपल्याला मसाला। आता याच्यामध्ये मी टमाटर टाकून घेणार आहे। 1 टमाटर टाकून घेतलेला आहे मी। वितळू द्यायचं आहे हे टमाटर। आपला मसाला झालेला आहे। मी याच्यामध्ये 1 चम्मच धने पावडर टाकत आहे, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच मिरची पावडर टाकत आहे। आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। गरम मसाला अर्धा चम्मच टाकत आहे मी। आणि याच्यामध्ये आपल्याला वांगे सोडून घ्यायचे, बटाटे आणि वांगे। बघा, भाजीला एकदम छान असं सुगंध सुटलेला आहे। आपल्याला असाच मसाला करून घ्यायचा आहे हा। त्यानंतर थोडं पाणी सोडून घ्यायचं आहे। हे बघा, 2 मिनिटांनंतर मी मसाला व्यवस्थित असं लावून घेतलेला आहे। आणि यानंतर मी अजून मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पाणी आहे, हा अर्धा ग्लास पाणी हे याच्यामध्ये सोडून घेणार आहे मी। हे बघा, आणि मीडियम गॅसवर आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे। तुम्हाला लागत असेल तर आणखी तुम्ही पाणी टाकू शकता याच्यामध्ये। चवीप्रमाणे मीठ टाकून घेत आहे। याच्यामध्ये मी आणखी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे। हे बघा, मी 1 गिलास पाणी पूर्ण टाकलेलं आहे याच्यामध्ये। ही 1 पाव भाजी आहे आणि जास्त भाजी बटाटा वांग्याच्या भाजीला जास्त पाणी चांगलं नाही लागत। ते 1 किंवा अर्धा ग्लासमध्ये छान लागते भाजी। आता मी याला 5 मिनिटासाठी झाकून ठेवते। ही बघा, आपली भाजी झालेली आहे। गॅस बंद करते मी आता। ही बघा, आपली भाजी तयार झाली। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। धन्यवाद।